आलं पैसा आलं विनोद फटकरांचं शक्तीवाल्याचं सगळ्यात आधी 200 रुपयाला देऊन घेऊ विनोद फटकर 200 रुपये माझ्या तर मंडळी तुम्ही असं जावा पैसे भेटतील माझे लावले काय माझ्या आपलं शेतीवाले तर त्यांना तयार ठेवा तुम्ही स्वतःहून यायचं स्वतःहून यायचं अगं मी 8 महिने झालं ह्याच्यासाठी भुकेलेला दररोज बायकोसोबत भांडण मला भारी करायची पण 7 उरलेला आज आपला मैदान हो राजा लागताय माझ्या चाली स्त्रीने मला स्केलचा काही समजत नाही पण घेतो मी आवाज काढणार येऊन जाऊ का आरजी रावले गावशे आहे आई लव यू तर मंडळी आजचा पवित्र दिवस 18 पगड जातींचा जमातीचा एकमेव राजा बादशाह माझा छत्रपती झाला आणि त्याचा आज शिवराज्याभिषेक दिवस आणि त्यात आज माझ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी आज माझा दैवत श्री दुर्वाप्रिय यांच्या प्रांगणामध्ये 2026 चा प्रांगणातला 2026 च्या हंगामातला पहिला कार्यक्रम माझा दुर्वाप्रियाच्या प्रांगणामध्ये भगवानचं बोललं याच्या नंतर 16 गेल्या वर्षी एक डायलॉग बोलू आज एवढं मुंबईमध्ये फ्री मध्ये बाहेर आज या लग्नाचा हॉल आहे बँकेट आहे त्याचा 80,000 रुपये भाडा आहे तिथं दुर्वाप्रियाच्या लेकरांनी हे केलेलं आयोजन त्याला वय काम झालं दुर्वाप्रियाच्या लेकरांनी केलेलं आयोजन एक त्याला नाश्ता एक त्याला चाय आमच्यासाठी जेवण अरे मुंबईमध्ये असं कुणीच कुणासाठी गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो आलेल्या रसिकांना चाय नाश्ता आणि त्यात खवं अर्ध्या लोकांनी खव्याचा कार्यक्रम केला असला आरती झाल्याचं पसंती पुढच्या वर्षी इथं प्रति भरायला येणार आहे काय बोलायचं दुर्वाप्रियाच्या लेकरांच्या संयोजनामध्ये दुर्वाप्रियाच्या लेकरांच्या आयोजनामध्ये कोणतीच अशी शंका नाही आणि आमच्या गावातलं सगळं जमा केलं तरी एवढा मोठा पांगला आहे आणि आमचं तुम्हाला लगेच फसाय निघालं बुवा एवढ्या माकडमुळे मला नाही जमल तुम्हाला एवढ्यावर जमल एका पातेला समजा ढांग बांधला वाह जमल if you can do it माझ्याने बाबा छापायचं नाही आईशी बापसाचं एकुलता एक सत्या बायकोचं एकुलता एक आपल्या छापायचं नाही तुम्ही काय तो थांबायचं आजचा दिवस पवित्र दिवस माझा राजा शिवछत्रपती झाला आणि ही पवित्र दिवस याचा औचित्य राखून आज दुर्वाप्रिय चरणी हा कार्यक्रम होतो आहे तर एक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिस सोन्याचा घेऊन आली सन 1674 साली या स्वराज्याचा पहिल्यांदा लाभलावानी या स्वराज्याला पहिल्यांदा लाभलावानी शिवछत्रपतींना नमस्कार करून त्यांना मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र Hallelujah.
कृपा आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम या विश्वाचा आराधना माझा झालेला बोलण गणपती गजानन मोठी देवता माता गणपती गजानन विद्याची देवता विश्वाचा माता या महाराष्ट्राचा आराध्य आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ज्याने आपल्या अश्वाच्या घोड्याच्या छताखाली हा हिंदुस्थान क्रांती घातला हे मल्हारशाहीचे होळकरशाहीचे मला होळकर या हिंदुस्थानामध्ये सर्वात आधी स्वातंत्र्याची खेळी उडवली एकत्र होते यशवंतराव होळकर आणि त्यांच्या जन्माला आताच 101 वर्ष झाली ती म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर. महाराष्ट्र अन्य संतांची भूमी आणि या संतांच्या माध्यमामध्ये संत बाळूमामा माझ्या गावचं ग्रामदेवत आई डवलादेवी आई विठ्ठलादेवी हरिदेवकर लाजेचा चव्हाटा महाराजांच्या दावे जोगादाखल या नमस्कार करून तुम्हा आम्हाला सर्वांना निरोप पत्रात घेतलं ते मुंबईची मुंबादेवी विराट शिवदानी नटेश्वर प्रयत्न मालक साधे मालक माझा दुवाप्रिय या नमस्कार करून मूळगावी बाबूरावले घराणे शिवाशंकर यांच्या मंडळीतील नारायण गुलाव स्वामी राजाराव भवानी विशाल गणेश पिताजी गंगाराम प्रभाकर यांचा प्रेरणा नाही विकास लांबोळे तुमच्या चरणी भोगस्त निवास कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद. या मंडळी या ठिकाणी तुम्ही सगळे जवळचे आहात पण काही नावं घेणं गरजेचं आहे. 2 मिनिटात नावं घेतो. या जाणीव आपला या महाराष्ट्राचा सर आलेले आहे विनायक संगले आहेत विनोद फटकरे शाहीर आमचे प्रतिस्पर्धी आणि कार्यक्रमात आहेत मनाचा मुलगा शाहीर योगेश भकाळे आहेत महेश कदावडे परिवारासोबत डोंबिवलीवर आलेले आहेत लक्ष्मण झोरे आदेश बर्वे अनिकेत भक्ते शशिकांत मांडवे मला पाठीराखा शुभम साळुंके शाहीर वेदांत जाधव प्रथमेश कनेरे आता त्यांचे MSF मध्ये सिलेक्शन झाले शाहीर विनायक धोपट शाहीर जनार्दन नाचरे बाळासाहेब झोरे आलेले आहेत लांजाचा जावई प्रथमेश देव शाहीर विनोद फटकरे शाहीर अतुल कदम अंकुश रामाबाई अनेक मंडळी आहे मनाचा मोठे शोकतेच जो मला पाचवीला दिला कायम राहते माझा सिद्धेश वारगोडे सिद्धार्थ वारगोडे बँजोला सतीश सावी दादा तुम्ही माझ्यासाठी लाभणं खूप मोठं भाग्य आहे कारण इतकी वर्ष रामचंद्र घाणेकरांच्या नाचापासून त्यांनी वाचवलं मी काही सुधार पक्का नाही आता तुमच्या हातात उभी आहे या सफर ऑर्गनला अजित चव्हाण आहे डॉक्टर रोहित टिके शाखा माझी जय हनुमान नाच मंडळ पन्नाजी कोणवाडी खेळाची शाखा माझी आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर सप्तसुरांचा भाष्य मंडळ राजेश निकम त्यांचे वस्ताद विजय निकम त्यांचे वडील दौलत निकम सर्वांना मनाचा मुद्रा करतो आणि राजू पडाळ दादा माझा राहायला माझी बाय ती आय लव्ह यू थँक्यू सो मच आणि माझे दुर्वाप्रिय माऊली प्रतिष्ठानचे सगळे शिलेदार आणि माझा विपी परागते सर्वांना मनाचा मुद्रा करून झालं हे झालं हे चालेल आता पांडुरंग चरणी देह जाओ हाजी विठुराया चरणी देह जाओ हाजी मंडळी
सगळं घरात बोलून द्या मला. हे पर्यटक या पवईमध्ये मी बघितलं. अरे तर पारायण होतो, अरे बापा काला होतो, सप्ताह होतो, 4-4 दिवस शर्मा माऊलींसारखं कीर्तनकार आज जगात त्यांचं नाव. अहो ते येतात हे कोल्हापूरच्या माऊली प्रतिष्ठानच्या लेकरांना एकदा फोटो काढलात ना, एका बाजूला सैफ अली खान, एका बाजूला पुरं सगळं गोरं मोठं पोरगं, सगळं लाखो रुपये कमवणारे आणि सगळे हा जमाना बाटली भरायच्या टायमाला हे पंढरपूरचा नाद करणारी ही सगळी बांधे आली. आणि म्हणून तुमच्या चरणाशी पांढरा कसा येऊ येडो तुझा डोंगर चढून ये पांडुरंग चरणी देह जावा विठुराय चरणी देह जावा भक्तीचा हा दिवा कधी जाओ ना विझून विठुमा विठुमा हो विठुमा विठुमा.
अरे भाई का भाई अच्छा हे म्हणता आय वांट टू नो इंट्रोडक्शन्स ऑफ दिस गाय. अरे बोल याला माझ्या डोक्यातला पैसे ठेवला मी जादू दाखवतो तुम्हाला जादू. हे पैसे ठेवलं ना इसमें कुछ नहीं है. लोक म्हणतात त्यात पुढे आहे बदनाम आहे. बोल श्री गणपती गजानन महादेवी अखंड सरस्वतीचा कुलस्वामीने भैरी भवानी आंबासपलांचे अनेक प्रसाद रत्नागिरी मुंबई पुणे दयानंद राटे याकडून 501 रुपयाचा पारितोषिक. राजू देसाई माऊली यांनी माझ्या छातीला तुला लावलेला आहे 501 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. प्रसाद परशुराम घाडेकर गाव निवेंटे गणपतीपुळे 501 रुपयाचा पारितोषिक. तुम्हाला म्हणून सांगतो गणपती बारे निवडलेला प्रियांशी पाटील प्रचिती पाटील 201 रुपयाचा पारितोषिक. माझे आवडते शाहीर विनोद फटकरे माऊली 201 रुपयाचा पारितोषिक. सूरज बिन माऊली पुन्हा एकदा 1001 रुपयाचा पारितोषिक. सूरज दादा थँक्यू सो मच. महापुरुष मित्रमंडळ वाटूर गंगरवाडी यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक. त्यानंतर आर्यन ताडकर यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक. आताच्या गाण्यासाठी परशुराम घाडेकर माऊली गणपतीपुळे आणि प्रसादाचे चिरंजीव पिताश्री 501 रुपयाचा पारितोषिक असा आशीर्वाद असू द्या. आणि ऋतिक प्रमोद घाडेकर स्मित प्रसाद घाडेकर गणपतीपुळे 501 रुपयाचा आशीर्वाद आले. धन्यवाद. थँक्यू सो मच. पांडुरंग सावंत माऊली माझ्या महालक्ष्मीच्या भूमीतून कोल्हापुरातून 501 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. गणपती मला ते माऊली आता 201 रुपयाचा आशीर्वाद. आय लव्ह यू. आणि बाजीराव सिंगा माता जाधव 501 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे महेश गलवडे माऊली माझ्या प्रचंड नात्याच्या सगळ्या कन्या विद्या आणल्या दोन्ही झोपलेल्या ना बाय 501 रुपयाचा पारितोषिक. थँक्यू म्हणून. आणि अजून पैसा मिळणे पैसा मी काय लय ठोकू नका ना. मी कणसावतो. आय एम टॉकिंग नाही नॉनसेन्स.
आता दसऱ्यामध्ये हेच सण करायचं. लास्टला एकदा नव्हे त्याला सिंधिया तुला इन्स्टाईल बोलू का इन्स्टाईल बोलू तुम्हाला लावण्य विवेकानंद खाडीलकर गाव ठरवशे माझ्या आईच्या गाव या गावात 500 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याच्यानंतर अजून एक थांबा सहश्री मनस्वी नितेश घोड राजापूर नवीन सोड 501 रुपयाचं पारितोषिक माझ्या ताईकडून आलेलं आहे. फरमाईश आपल्या गोड गळ्यातून व सुंदर गाण्यातून आम्हा गोपाळ वसंतच्या तनामनात भरलेलं गाणं सांगचं काय काय आणून गणपतीला आणि कौमुद बांधायचं. ओके मला काय बोललं हे करायचं ऐका ना आला अगदी मुकारावर मी खेळ बोलू काय कभी मेरी याद आई तो दिल से मुझे पुकारा कर इरशाद इरशाद कभी मेरी याद आई शुभो तो दिल से तेरे पुकारा कर फिर भी मैंने आवाज नहीं दी तर गडग्यावर चल आणि पुकारा कर. आपला असंच सल्ला पाहूया दसऱ्यापर्यंत ह्याच सगळ्या आणि ह्यांना ह्याच्यातलं काही जमत ना बरे हात करी अरे बरं का मी फालतू बोललो नाही वाईट नाही बोललो का ऐका पांढरा असत ना सगळा होईल हो विनोद फटकरे माऊली नमनाचे फरमाईश आहे मंडळाविषयी तर तुम्ही जबाबदार साक्षीला तुम्ही आहे का म्हणतात हा म्हणतात आता भाऊ आमचं पांढरं सदरा घालून येतील वर म्हणतील लाल सलवार काय काय म्हणतात काय असं लाल घालून येतील हो वा इट्स नॉट लाल फसवलं रे फसवलं. अरे बुवा काय 17 वर्षाचा लालच घालून एवढा पैसा कमवतो ना मी आम्ही शिलाय 2-3 ड्रेस मध्ये नवीन मला म्हणतात तर लालचं म्हणतात पिवळा करी आणि हेच बोललं मी याची बायको धुवायला तुलाच लागणार. मी काय चुकीचं बोललो आपण वाईट बोलतच नाही हो. प्रियांका पिवळा जर हिना केला पिवळा कशात करी गाडीत चटणी जास्त टाकली सगळं उलट तरी होऊन डाळीत चटणी टाकली अरे पिवळे अशी कशी होईल अरे धुरेवाला आहे मी आज आणि पिवळे झाले तर धुवायचे आहे मी काय रे शक्तीवाले तुम्ही अजून काय बोललो मला अरे मग बोललो फरमाईश नवगणाचं गोंगाईचं आणि सुखान नाचायचं पुढच्या वर्षी तुझ्याला बघायला बोललो होतो जमणार नाही पब्लिक बोलते राडा होणार सामोरे काय नवगणाचं गोंगाईचं आणि सुखान नाचायचं देवाच्या हुकमानं सगळ्याने साठायचं हे कधी ही गावदेवा हे कधी ही गावदेवा तुला
दुसरी फरमाईश. विचार हा किती आहे हित काही नाही माझ्यासारखा गरीब घराण्यातला पोरगा हे जे शकुंतला बघायला आले कोणी मोठ्या घरातली पोरं नाही. गावावर मुंबईला आले जे काय हाताला काम भेटलं ते काम केलं कष्ट केले पण वाढवडिलांनी जी रीत परंपरा ठेवली गणपती ठेवला पालखी ठेवली आता राखण्याला जायचं आहे गुढीपाडवा आहे या सगळ्या रीत परंपरा जपणारा हा कोकणातला पोरगा मुंबईवरच्या गावाला आईला फोन केला आहे. काही असू दे आपली परिस्थिती गरीब असू दे पण आपला गणेशाचा उत्सव गणपती बाप्पाचा उत्सव हा धूम धडाक्याला झाला पाहिजे. मी कर्ज करेन मी वाहन नाही पण हे आहे हा गणेशाचा सण उत्तम झाला पाहिजे. जो 2023 चा बोला तुम्ही 2024 बोला हरकत नाही. विचार हा किती आहे हित काही नाही देणारा आहे ना आपला लपोगर सागवण करून सारी करतो मी स्वया वर्षासारखं मत सजू दे घर कसं उचल काय काय गाय गणपतीला कसं उचल काय काय गाय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला कसं उचल काय काय गाय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि आता काय काय करणं आणि ऐका दादा सती दादा आणि मला काय बोलतात ऐका हे पद्धत आहे करणं पहिलं स्तवन झाला पाहिजे गळ झाला पाहिजे गवळण पण त्याच्यानंतर सगळं ऐका तरी ऐका इकडे सांगतो एवढं सगळं हो मला म्हणतात बेसूर बोला एवढं सगळं म्हणून म्हणतात तुझी शक्तीची लायकी नाही बोला. अरे आपणही मारे करेगा तो करेगा काम काय तो राणा होणार कडमणू राणा होणार तुला नाही आपलं असंच आता करत 4:4 ऐकत असते घर वरचं येईल आडवं येईल चांद तारों में नजर आए तुम्ही गाणी लय भारी म्हणता खरंच भारी म्हणता पक्कन 2-3 शायरी आहेत त्याच्या त्यांना मध्ये वाजवतो मला कॅन्सर करू आलं बघितलं पैसे विकास कराकडे आला तिकडनं काय लेटेस्ट सुखाचं होतं हा आणि लग्न गीत कुठलं हा कुठलं गीत आता चला ते म्हणतो आपण मी तिकडनं 500 रुपये आले स्मित प्रसाद घडेकर मौली 201 रुपयाचं पारितोषिक लांजा तालुका माजी अध्यक्ष चंद्रकांत धोंडकर अरे प्रियंका मॅडम आमच्या आले काय 501 रुपयाचं पारितोषिक मौलिक आले खास राजापुरातून कार्यक्रमासाठी थँक्यू सो मच. जयसिंग यादव पुन्हा 500 रुपये आले माई मोकाशी 201 रुपयाचं पारितोषिक नाद लागला फरमाईश 500 रुपये ऑनलाईन पाठवले समीर गव्हाणे रे बाप्पा तुझा असा हा पण आमच्या बुवा समोरच निघायला गेल्या वर्षी मोडल्या नाद लागला रे बाप्पा तुझा असा फुला भोवती घालून फिरट्या अरे फुला भोवती घालून फिरट्या हा भुंगा फिरतो तसा नाद लागला
तारों से चांद तारों से नजर आए चेहरा तेरा हाथ जोडोनी विनवणी दुर्वा प्रिया. शायरीने सुंदर वेळ गायलेला आहे. परमेश्वराकडे विनवणी केलेली आहे की पाप वाढलेला आहे आणि हे पाप वाढताना माझ्या लेकरांना किंवा बाप्पाच्या लेकरांना वाचवण्यासाठी तुम्ही या. आणि शाहीर तुमचा हा भागच एक प्रकारे गणाचा भाग देत असतो त्याप्रमाणे भाग देतो. मला वाटलं तुम्ही दुर्वा प्रियाचा गण साजरा करा कारण विजय कोणची लेखणी मला माहिती आहे पण हरकत नाही तुम्ही मंडळावर काढायचं काय प्रॉब्लेम नाही. हात जोडून दुर्वा प्रिया शुभळ संपूर्ण सिद्धिस्या शुभकार्या. विकास कलपते माझा लहानपणापासूनचा मित्र पण 1-2 वर्ष झाली मला माझा दुर्वा प्रिया दैवत मिळालं आणि ज्या दिवशी माझ्या व्हॉट्सअप लिपीला तो फोटो आहे तो आजपर्यंत तोच आहे आणि आजही तोच आहे कारण ज्या दिवशी मी चरणाशी लागलो तेव्हा मला कळलं की काय दैवत आहे. देवामध्ये काही मतभेद करायचे नसतात पण प्रत्येकाचा दैवत असतो. घरात आपल्या गणपती बाप्पा येतो पण लोक लालबागच्या राजा जातातच श्रद्धेचा भाग आहे. आणि माझी इच्छा होती हे दिल्या माझी इच्छा होती की माझ्या कोकणातल्या सगळ्या लोकांनी दुर्वा प्रियाचं दर्शन घ्यावं आणि ती सुरुवात झाली आहे. दरवर्षी असा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गामधला एकही असा माणूस नसेल की ज्याने दुर्वा प्रियाचं दर्शन घेतलेलं नसेल. म्हणजे शब्द आहे आपला आणि म्हणतो आणि म्हणून बाप्पाच्या चरणी माझ्या दुर्वा प्रियाच्या चरणी स्तवन गण गातो. हात जोडून दुर्वा प्रिया सुफळ संपूर्ण सिद्धिस्या शुभकार्या. सुखी सांभाळ तू सर्वांना माझ्या मोरया. हात जोडून विनवणी दुर्वा प्रिया.
तर आता याच्यानंतर गवळ आहे ना हा? आई भैरवानी प्रसन्न दक्ष यक्ष नाव काय प्रदीप गोंधळी यक्ष का यक्ष प्रदीप गोंधळी संगमेश्वर देऊळ 201 रुपयाचा पारितोषिक आणि विकास गुलाबते 501 रुपयाचा पारितोषिक लेखक पुरस्कार लावतो लेखक थँक्यू सो मच श्री विनायक कमलाकर राऊत गाव हा माथे करा हा दापोली श्री विनायक कमलाकर राऊत दापोली तालुक्यातील 201 रुपयाचा पारितोषिक त्याप्रमाणे प्रतीक्षा प्रसाद घाणे म्हणतात अहो विनायक संदर्भ तुम्ही आला एवढा लांबून थँक्यू सो मच आले ना सगळे थँक्यू सो आम्हा बरोबर चांगलं नको विनायक संगरे तालुका संगमेश्वर वांजोळे संगरेवाडी माझी प्रिय अशी माणसं आपली आहेत 201 रुपयाचा पारितोषिक गौरी अक्षय चिंकटे पन्हाळचे गोडवाडी त्या शाखेची 201 रुपयाचा पारितोषिक रुपेश रामचंद्र संगरे वांजोळे संगरेवाडी 201 रुपयाचा पारितोषिक निलेश साळुंके उपविभाग प्रमुख यांच्याकडून शक्तीवाले व तुलवाले यांना 1000 रुपयाची भेट आहे थँक्यू मौली महाराजा जय महाराष्ट्र थांबा हो नंतर प्रसाद आखाडे या ठिकाणी आहे थँक्यू सो मच काय माझी गवळ होते ना गवळ झाले तर आठवण करा फरमाईश रातभर फरमाईश घ्यायचे हा तर भवानी हे बंधन तो प्यार का बंधन है हुआ मेरे करण अर्जुन आहे क्या म्हणजे आहे वो शिवाजी भाऊ कुठे आहे शिवाजी कुठे आहे तर म्हणतात खाले तू घुसळ का काय खाले तू म्हणतो आमच्याकडे त्याला खाले तू नाही म्हणत काय का म्हणतात तर हो आहे का सांगतो हो ऐका बरोबर जेव्हा मी बोलेन ना तेव्हा लोकांना ऐकू द्या नंतर ऐका लोकांना ऐकायला नाही भेटत त्याच्यामुळे तुम्ही एन्जॉय करा पण जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना ऐकायला म्हणजे खाले तू त्यांना बोलायचं भारी आहे तुम्ही सगळं शेतकरीच आहे लोकणी इसार जोखार शिळो फाळका फाळ यू नो एव्हरीथिंग तर मी तुरेवाला आहे फाळाला धार लावूनच असतो घासूनच असतं आपला खट्टरे बुवा जाग्यावर ना खट्ट्यावर जाग्यावर पडते यार शिगरं काय बोलते आपण को ते म्हणतात शब्दाचा जादूगार बाई अरे अंडो म्हणतो समजा हो टाकला नको अरे एवढी गाणी हिट झाली का अंडो म्हणतोय मी मग अरे ह्या वर्षात 40 गावांची गाव देवाची गाणी केली 40 गावाची गाव देवाची गाणी अरे आशीर्वाद कुठं जाते बरोबर आहे तर मेरे करण अर्जुन आएंगे प्रेमाची गवळ गायली आता मग तू आतच राहा तर हो म्हणतात की प्रेमाची गवळ घनश्यामा फसवलं काय त्याला फसवलं नाही बिचाऱ्यात त्या श्रीकृष्ण फसवलेलं नाही प्रेमाची गवळ उत्तम होती मी पण प्रेमानच जातो पण प्रेमाचा सल्ला श्रीकृष्णाला खड्या करायच्या राधेला प्रेम करायचं श्रीकृष्णाला अंतरातून करायचं पण खोड्या करायच्या पण ते खोडे करण्यामध्ये पावित्र्य असतं यांचं काय होतं कमरेच्या खालच्या नको नाकोडी बोलत अरे वाईट बोललो नाही मी ही कलगी तुला एवढा पुराणपणापासून आलेला आहे राधाकृष्णाचा तुम्ही सांगितलं की आदिबाईची बाजू तुम्ही मांडायची मी श्रीकृष्णाची मांडायची शंकराची मांडायची पण ती बाजू मांडताना वाईट नको ना तुम्ही आज किती उत्तर दिलं तुम्हाला चांगला रिस्पॉन्स होता पैसे पण माफ भेटलं पण चांगलं गावा ना तुम्ही दुसऱ्या पर्यायाला कोकणाचं गाणं म्हणा लावा लय भारी म्हणतात कोकण एकदम मला तर काय तुमच्या मागं येतोय उपवास धरून गावावरून काय सेम टू सेम हे लिहिताय आपल्या हे आपण कसं लागतं यांना आपण गावठी बुवा म्हणताय बुवा आपण गावठी बुवा उपवास धरून गावावरून आले मी अनवाणी बरोबर आहे काय म्हणतोय भरत्या कुणाचं ऐकून बाई ओरडून जाऊ नको आणि पुढं अरे नीतिमत्तेचं गणित मोठं चुकीचं लिहू नको
तीन बहिणीचा भाऊ आहे, तीन बहिणीचा भाऊ आहे, तीन बहिणीचे लग्न भावाने केले. वेळेला बाप झालो मी त्यांचा. एकच गोष्ट आहे, शक्ती तुला म्हणजे नुसतं साला नाही, शांत बसा, समाज प्रबोधनाचा भाग आहे. तर मंडळी, आता आल्या घरात मोबाईल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, अजून काय फेसबुक, ट्विटर, मेनी मोर. या सगळ्या गोष्टी बायका लागल्या कमवायला, कामाला लागल्या. पॅकेज पोरींना पण चांगलं मिळतं, पोरींना पण मिळतं. पण पोरींना पॅकेज भेटल्यानंतर आमच्या पोरींमध्ये कॉन्फिडन्स आला, यार मी अर्निंग लेडी आहे. ह्याच्यापासून माझा काय अर्थ आहे? अगं बाई तसं नसतं. 55-60 वर्ष झालं, इकडनं दुकडं लागलं गुडगं, आयगं बायगं व्हायला लागलं. तवा समजतं येडा वाकडा होता, पण माझा घर घरी बरा होता. म्हणून दोन ठेव. अरे कधीतरी पैसे घेत असेल तू तोंडाला मास लाव, पण सोडणे का नाही वस्तू. अरे खुळा बाबा असून ते नवरा आहे, भगाड आहे, वट पौर्णिमेला त्याच्याच नावाने आपल्या वडाचा पूजा करायची आहे, फेऱ्या घालायचं आहे. म्हणून घटस्फोटाचं प्रमाण हे आमच्या शिकलेल्या बायकांमध्ये जास्त आहे, शिकलेल्या पुरुषांमध्ये जास्त आहे. अरे आमचा बापूस खुळा होता, आईच खुळी होती. अरे संसार केला 67 वर्ष. कॉन्फिडन्स नव्हता, त्यांना पॅकेज नव्हते, त्यांना इन्क्रिमेंट नव्हतं. त्यांना माहिती आहे बाहेरची वाट बंद आहे, संसार इथंच करायचा आहे. आणि म्हणून आपली भारतीय संस्कृती जगली. आणि म्हणून एक गवळणीनो सांगतोय ठेवा ध्यानात, हे बंधन तो यार का बंधन है. उपवास धरून भलत्या कुणाचं ऐकून बाई बोलून जाऊ नको. अगं नीतिमत्तेचं गणित मोठं चुकीचं लिहू नको, चुकीचं लिहू नको. तुझ्या गरीब पदर शोभतोय वारी, खाली तो घेऊ नको. तुझ्या गरीब पदर दिसतोय वारी, खाली तू घेऊ नको.
कार्यक्रम 20 जूनला आहे दादर येथे. शक्तिवाले शाहीर हरिअनंत भावकर आणि प्रतिस्पर्धी अर्थात मी शाहीर विकास कामोरे 20 तारखेला आपण भेटूया जाण्याच्या लेखनाच्या प्रोग्राममध्ये आणि कार्यक्रम हाऊसफुल करूया. धन्यवाद. सगळ्यांनी शाहिराचा प्रश्न आहे आमच्या शक्तिवाले संदीप शाहीर संदीप मोडेगाव यांचे शिष्य युवा शाहीर अतुल कदम, सुनील कदम, सूरज खताते, राहुल कदम संपूर्ण कार्यक्रमासाठी आमच्या शक्तिवाल्यांकडून 500 रुपये पारितोषिक. थँक्यू सो मच. सुनील जगेवाडी हे म्हणतात हा शाळेत असतो आहे की कोणत्या सत्तूरने साडी चोळी नसून पातळी नसून आता पाकड्या म्हणून सूर्यनारायणामुळे धन्य केलं. बुवांना मी अनेक उत्तर दिलेली आहेत. बुवा आज मी प्रयत्न करतोय लक्ष असावं त्या सप्त सद्गुरूंचं नाव बुवा आहे का? परमेश्वर कृपेने माझ्या नशिबात हा भाग यावा आणि मीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर काढावं. कारण गेल्या वर्षी साधारण घराण्याचा प्रश्न आमच्या संदीप मोरे बुवांचा मी पडला. मी म्हणजे माझ्या गुरुने पडला, प्रभात साधारण पडला. मग अशा मोठ्या शहरांचे प्रश्न कोणाला भारी वाटत आणि मोठेपणाचा की ते मागणी करून घेतात. हा त्यांचा मोठेपणा आहे. ते माझ्यावर नाराज आहेत, हरकत नाही. तर त्या सद्गुरूंचं नाव शाहीर योगेश्वर याज्ञवल्क्य यांनी कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून भगवान सूर्यनारायणाशी यज्ञ केलं. तर त्या सद्गुरूंचं नाव योगेश्वर याज्ञवल्क्य. योगेश्वर याज्ञवल्क्य हे तुमच्या प्रश्न उत्तर. आता माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे की गेल्या वर्षीकडे बदलला प्रश्न. होय बदलला, मान्य आहे ना. पण तुम्हाला 7 फूट माप माझ्या आदल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी मान्य करून घ्या. टेन्शन घेऊ नका. माझा प्रश्न तोच की शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला, तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नागरी महिलांना कोणी वरदान दिलं. एवढं सांगायचंय की शेतकऱ्याला सांगितलं आकडी कोयती जर तुझ्या कमरेला बांधलीस आणि तू जर शेतात गेलास तर तुला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही, कुठलं संकट येणार नाही. हा वर हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. हे एका राजाला देवाने दिलेला आहे. एवढी तुम्हाला कोड दिली आहे. अजून जर कोड पाहिजे तरी मी देऊ शकतो. तुम्ही सांगा फक्त, तुम्ही तयारी पाहिजे. आता प्रश्न पण फक्त एका त्याचं मुकड्याचं गाठो, नंतर फरमाईश घेतो. दीवाना मैं तेरा दीवाना लावा ध्यान देऊन उघडं कान ओ श्रीमान ओ निकम ऐका शरद फणस पवन कमळ अतुल फणस माझ्या समोर का म्हणते होता ना निकम गाडी नंबर 1562 पवन वाया सोयनी याचे कंडक्टर राजेश निकम. पिवळी करणारे पिवळे का यांना असलं पिवळंच नाही आवडतं या. वा ठीक आहे तरी पण चला मी काय बोलले नाही. लावा ध्यान देऊन इकडं कान सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये साऱ्या पाहणे. अरे सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये साऱ्या पाहणे. सवाल माझा सोडून
मला 10 ते 15 मिनिटं बाहेरला थोडा उशीर होईल, त्याच्याबद्दल काय बोलू नका, जरा फरमाईश जास्त आहे. वामन जोगळे तुरेवाले टेंगडी संगमेश्वर याच करून आगरवाडी याच करून 100 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. वेगळीची फरमाईश आहे. आणि कोकण कलाप्रेमी मित्र मंडळ याच करून 501 रुपयाचा पारितोषिक 26 जुलैला बारी आहे दादरला. सुयोग पानकर बुवा आणि विकास तांबोरे कोकण कलाप्रेमी मित्र सगळे आलेले आहेत. थँक्यू. 501 रुपयाचा पारितोषिक. आणि शाहीर करून अगत्राने तुझ्या पायात पैंजण वाजती झुमझुम तालावरी. या गाण्याचे गायक आमचे सुयोग पानकर बुवा. मी कोकणकर हर्ष गुहागर सरुंदावन. या लेकी ज्या घरात हा खिदळण्याचा आवाज आला, बायकोच्या मुलीच्या हसण्याचा आवाज आला, जगातलं सगळ्या श्रीमंत घरते, जगातलं सगळ्या श्रीमंत घरते, बाकी माझ्या नजरेत बाकी सगळे मुली. ज्या मुलींना इथं हसण्याचं भागण्याचं स्वातंत्र्य आहे, जी मुलगी आयुष्यात आली, तिची 5वी झाली, बारसा झाला, कोणती वयात आली, बापाच्या आणि आईशीच्या काळचा चढ होते. हे जग असं आहे. काय होणार लेकीचं लग्न होतं. 21 घराचा 21 कुळाचा उद्धार माहेरचा, 21 कुळाचा उद्धार सासरचा करणारी ही लेक. आणि हिला समर्पित गाणं वितीपाला त्याची फरमाईश. लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळा सरुंदावन, लेक टिपुराचं चांदण, लेक गारव्याचं चंदन, लेक टिपुराचं चांदण, लेक गारव्याचं चंदन, लेक टिपुराचं चांदण, लेक गारव्याचं चंदन, लेक टिपुराचं चांदन, बाजूला बस. ती नसते घरात जेव्हा घर होत सार सुर. लेक घराचं घर पड, लेक मायेचं आपले पड, लेक तुला सरुंदावन, लेक सुखाचं नंदनवन, लेक टिपुराचं चांदण, लेक गारव्याचं चंदन, लेक टिपुराचं चांदण, लेक गारव्याचं चंदन. काढलं सरकारनं की रिक्षावाल्यांना मराठी आलं पाहिजे. हे तुम्ही कंटाळला आहोत थोडं ना. रिक्षावाल्यांना मराठी आलं पाहिजे.
लागली. सगळ्यांनी सपोर्ट केला होता की सगळ्यांना मेट्रोमध्ये आलं पाहिजे राम सर. नाही तर अर्ध भैया गेलं रिक्षा घेऊन युपीला, त्याच्यावर नाही गाणं काढलं होता बोलतो. अबा तुम्ही कमवता तिथं खाता ना ते इज्जत ठेवा ना. लेक सुखाचं नंदन बना, लेक गाण्याचं चंदन. आदिश्री रणजित होतेकर, गाव साखर, खेड तालुक्यातले 100 मध्ये पातोशी. तर तुम्ही ज्या घरात आलात, तुम्ही कमवता, तुम्ही खाता, त्या ताटाला तुम्ही असं कसं त्या ताटात घाण करता? हा मराठी बोलला पाहिजे ना. मग काय म्हणतोय, ह्या मराठी मुलगात राखायचा भाषेचा सन्मान. अरे माय मराठी आहे. ह्या मराठी मुलगात राखायचा भाषेचा सन्मान. नाहीत घेऊन तुमची रिक्षा चालतं वयाचं गुमान. नाहीत घेऊन टॅक्सी रिक्षा चालतं वयाचं गुमान. अरे लाल लाल कलरची वांगडी. आणि मला वाटतं 5 मिनिटात काय संपत आहे, 5 मिनिटात. आता काही मजा आहे. आता राखण्याचा दिवस आहे. आता आठवड्यात राखण आहे. ही कोंबडी मी कोंबडा. राखण्याला आधी कोंबडीच उडवतात. कोको को. अहो मी गवळण बोललो की पदर हा तुझ्या डोळीचा पदर खाली ठेवू नको. या फोटो मध्ये टोपी बुवांची आहे आणि माझा विदाऊट टोपी आहे आणि बारीक मी टोपी घातली आहे आणि बुवांच्या डोक्यावर पदर नाही. अरे ही बाई ना हो, ही बाई ना, आज ती बाई आहे. शक्तीवाले म्हणजे बाई. अरे बाईच्या 4 चौघात गेली बाई, ती पदर डोक्यावर पाहिजे यार. हा विषय मी चुकीचा बोललो करायलो. हे तुम्ही मी जोक सांगू, जोक सगळं घर राहिले. मला बारी अशी चालत ना गरगरा लागते. तर अरे लाल लाल कलरची कोंबडी तिची शिरवडीला चल सोबत राखण्याला चा. हे लाल कलरचे कोंबडे किती फडफडते, ती फडफडते किती. म्हणून काय म्हणतो ते राखण्याचं गाणं करायलो बघा. थांबे. वडवडलांची वाट बघा. गणपतीला पण जाणार, सुट्टीवर जाणार. सुट्टी जायची तर फाट्या म्हणणार नोकरी पण सुट्टीला जाणार. गणपती गेले की आला शिवगा गावाला जाणार. मग आधी गुढी पाडवा गावाला जाणार. अरे मग आधी राखण गाव जाणार पडेगा. एकाने मेल केला, आय वॉन्ट टू गो टू विलेज, आय वॉन्ट टू गो टू नेटिव्ह प्लेस बिकॉज I want to give राखण. राखणाला काही इंग्लिश शब्द माहितीच ना हो. कोणाला माहिती असेल तर सांगा. यू नो द वर्डिंग फॉर सिमिलर वर्ड फॉर राखण. हे कोणाला माहिती आहे राखणाला इंग्लिश शब्द काय आहे? मग ईमेल मध्ये राखणच द्यायला का बरोबर ना. वडवडलांची वाट हे पडते कोकण. वडवडलांची वाट हे पडते कोकण. दर वर्षाला देती दादा मिरगाची राखण. दर वर्षाला देती दादा मिरगाची राखण. वाट
तुळशी जाधव मौलींचं फरमाईश आहे. कुठली फरमाईश? गणा माझ्या बालपणी होत्या वाटण वळणी कोस मैल दूर चालुनी दगड धोंडे काट्यातुनी त्या वाटेरी माझ्या वडिलांनी आणील तुला नाणी. गणा माझ्या बालपणी होत्या वाटण वळणी. बस आता अजून काही काय? हा मला फरमाईश असेल मंडळात गेलं तर गेला विषय का आहे का नाही का त्याचे माऊली मला बोला. तुम्हाला एक कसं तर मी म्हणतो इसको बोलते हैं शाही विकास सामोरे. समाज प्रबोधन पण गणाचे विषय पण कमेंटच्या खालचा एक शब्द वाईट नाही. आया म्हणजे समोर येण्याचा मान राखून हा कार्यक्रम करतो. एक शब्द असा आगाऊ जाणार नाही की पहिलं समाज प्रबोधनाचं. आणि मी सांगितलंय लग्नाचं गाणं वाच्या पैसानीत राहा तू तसा परशुराम घाणेकर परत आमचा गणपती बाप्पा 200 रुपये आले. लग्नाचं गाणं घ्यायला सांगितलंय. मोर पंखी पैठणीचा घर जरी काठ पदराला उभरण्याची बांधुनी गाठ. बोलणं 2 मिनिटात पाणी समुद्र आहे का? आयुष्यात सगळं करायचं पण कधी पळून जायचं नाही. अरे केवढा आयुष्यातला सगळ्यात मोठा सोहळा. पाहुणं आलं खेड्यातलं पाहुणं दापोलीला मुंबईला आलं मुंबईला पोरगीला बघायला. पोरगी कामावर भले जीन्स मध्ये गेली पण येणार भाव घेऊन साडीतच एकदम साधून नटून. कधी अजूनपर्यंत बघितलं तुम्ही चाय घेऊन जीन्स मध्ये आली वन पीस मध्ये आली? अरे संस्कृती आहे ती आपली यार. आली ना वाट वाढल्याची वाट दाखवली ना त्याच्यासाठी वाट नाही. हवं आणलं पोरगी पसंत पोरग्याला पुढा. व्हॉट्सअप नंबर शेअर झाला चॅटिंग झाली बोलणं सुरू झालं. लग्नाची तारीख काढली आणि ठरलं प्री वेडिंग शूट. प्री वेडिंग शूट झाला साखरपुड्याला कापला केक. नवीन स्टाईल केक कापला केक कापला. घातले आणते आयुष्यभरासाठी हे बंधन. हे फक्त बोल नाही आहे हे बंधन आहे. घातलं पोरग्यान आणते घातला 7-12 नावावर दिला त्या दिवशी. साखरपुडा झाला त्या दिवशी 7-12 नावावर केला. झालं लग्न आणलं देवा घातलं एवढी मोठी. त्याच्या आधी साखरपुड्याच्या आधी बांगड्या भरायला कासारी आली. अरे पुऱ्या गावाला कासारी बांगड्या भरल्या. लावली हळद आला मामा गाणं लावलं. साथी काठी मधी हळदीची वाटी मामा हळद झाली थोडी अरे लावलं हळद आणलं देवा आणि पुजलं.
पोरगी निघाली आली मांडवात 5 अक्षता मामान असं अंगात मागणं झालं लिंबू गाणं झालं आला योग सुवर्ण योग तुझिया भाईजिया प्रार्थना आणि मंगळाष्टक झाले अक्षता झालं हार टाकला मंगळसूत्र बांधलं बादशाह कन्यादान केलं आणि पोरीची पाठवणी केली लव मॅरेज में ये होता है क्या 200 रुपयाचा हार 50 रुपयावर दिला तर अरे ऐसा नहीं होता है भाई लव करा पण लवचा अरे मॅरेज करा आय लव यू क्या बोलते अरे बापसाला पसून पोळीने पळून जायचं अरे तुमचं आग्न मग का काढले आहे बापसाने आणि टायमावर कोणीतरी तुम्हाला प्रपोज करा आय लव यू बोला यार तुमको गुंगारा दिया नॉनसेन्स मोर पंक्ती पैठणीचा भरजरी काठ ग पदरा पर्ण्याची बांधुनी गाठ ग सौभाग्याचं लावून कुंकू नवी सुरुवात ग नांदव सुखात ग सौभाग्याचं लावून कुंकू नवी सुरुवात ग नांदव सुखात ग रजा घेतो प्रबोधन झालेला आहे गाणी झालेली आहे दुसऱ्या वरीला मी पुन्हा येईल थँक्यू सो मच